मित्रांनो, आज आपण एक अतिशय पवित्र आणि शुभ काळाच्या दाराशी उभे आहोत. 25 तारखेपासून सुरू होणारा हा काळ शनिवारी चतुर्थी तिथीचा दिवस कुंभ राशीवाल्यांसाठी अत्यंत परिवर्तनकारी आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती जर आपण पाहिली तर जवळपास सर्वच ग्रह तुमच्या बाजूने चाललेले दिसत आहेत. 75 ते 80% ग्रह तुमच्या फेवरमध्ये आहेत. फक्त 1-2 ग्रह थोडेसे प्रतिकूल, पण बाकी सर्व ग्रह तुमच्या भविष्याला उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आम्ही लवकरच मोफत कुंडली सेवा सुरू करणार आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आम्हाला व्हॉट्सअपवर कनेक्ट रहा. 25 ऑक्टोबर शनिवार चतुर्थी तिथी. या दिवशी गजकेसरी योग तुमच्या राशीत निर्माण होत आहे. म्हणजे चंद्र आणि गुरु यांचा अद्भुत संयोग. फक्त थोडं लक्ष द्या, चंद्र थोडा कमजोर आहे आणि तुमच्या कुंडलीत राहू लग्नात बसलेला असल्यामुळे काही वेळा मनात भ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून भ्रम सोडा आणि शनिवारी भगवान शंकराच्या मंदिरात तेलाने अभिषेक करा. शनिदेवाचा राग आता शांत होतोय, 7:30चा परिणाम कमी होतोय आणि गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. पण लक्षात ठेवा, दुपारी साधारण 2:34 भद्रा सुरू होते. भद्रेत नवीन काम सुरू करू नका. त्याआधीचे वेळेचे शुभ मुहूर्त वापरा. जो कोणी शनिवारी शंकराला तेलाचा अभिषेक करेल त्याचे अडथळे दूर होतील. कमेंटमध्ये लिहा, रायटोक हर हर महादेव. 26 ऑक्टोबर रविवार पंचमी तिथी. आजचा दिवस विशेष आहे. सौभाग्य पंचमी आणि ज्ञानपंचमी दोन्ही योग एकत्र आले आहेत. ज्ञान आणि सौभाग्य दोन्हीचा संगम आजच्या दिवशी आहे. आज शक्य असेल तर संत महात्म्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. हे ग्रह तुमच्याकडे परिवर्तनाचे दार उघडत आहेत आणि हा दिवस तुम्हाला ज्ञान आणि सौभाग्य दोन्ही देईल. संतांची सेवा करा आणि जर संधी मिळाली तर ती गमवू नका. कमेंटमध्ये लिहा, संत सेवा हीच खरी पूजा. 27 ऑक्टोबर सोमवार षष्ठी तिथी. आज सूर्यषष्ठी म्हणजे छठ पर्व. या दिवशी मंगळ महापरिवर्तनाच्या दिशेने चाललेला आहे आणि हा मंगळ तुमच्यासाठी राजयोग घेऊन येतोय. शनी आणि मंगळाचा षडाष्टक योग संपून आता मंगळ पूर्ण ताकदीने पुढे जातोय. हा काळ तुमच्या पुरुषार्थ म्हणजे मेहनतीला योग्य दिशा देणार आहे. बृहस्पतीची दृष्टी आणि मंगळाचा उत्साह हे दोन्ही मिळून तुमचे बंद दरवाजे उघडतील. आज सूर्याची उपासना करा. सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य द्या. गव्हाचे, गुळाचे किंवा गन्याचे दान करा. सूर्य तुम्हाला कीर्ती आणि आरोग्य दोन्ही देईल. कमेंटमध्ये लिहा, जय सूर्यनारायण आणि पहा कसे जीवन तेजाने उजळून निघते. 28 ऑक्टोबर मंगळवार. आजही दिवस ठीक आहे. षष्ठी तिथी वाढलेली आहे. ग्रह परिवर्तनशील आहेत. गजकेसरी योग तयार होत आहे. पण सावध रहा. जर काही महत्त्वाचं काम असेल तर आजच पूर्ण करा. उद्यावर टाकू नका. उद्यापासून ग्रहांची स्थिती थोडी गुंतागुंतीची होऊ शकते. म्हणून आज जो कार्य कराल तोच कल्याणकारी ठरेल. कमेंटमध्ये लिहा, आजचं काम आजच करीन, उद्यावर नाही. 29 ऑक्टोबर बुधवार सप्तमी तिथी. आज गजकेसरी योग पूर्णपणे सक्रिय आहे, पण दिवस थोडा 50-50 आहे. खर्च होण्याची शक्यता आहे आणि काही लाभही मिळतील. अनावश्यक तणाव घेऊ नका. सकाळी 9:37 भद्रा सुरू होईल, म्हणून नवीन काम सुरू करू नका. गणेशजीची प्रार्थना करा. त्यांना दुर्वार्पण करा. आरोग्य टिकून राहील आणि विघ्न दूर होतील. कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया आणि विश्वास ठेवा, विघ्नहर्ता तुमचा रक्षण करेल. 30 ऑक्टोबर गुरुवार अष्टमी तिथी. आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. गोपाष्टमी. गायमध्ये सर्व देवतांचा वास असतो असं शास्त्र सांगतं. म्हणून आज शक्य असेल तर गायीची सेवा करा. तिला गवत खाऊ घाला. गजकेसरी योग कायम आहे, पण मन अस्थिर राहू शकतं. विचार पसरतात, लक्ष केंद्रित राहत नाही. म्हणून एकच ठरवा, आज काय करायचं आणि काय नाही. जास्त कामांमध्ये विखुरल्याने मूळ काम हातातून सुटेल. सकाळी उठून देवपूजा करा आणि ठरवा की आज मी फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करीन. कमेंटमध्ये लिहा, मी आज स्थिर राहीन. 31 ऑक्टोबर शुक्रवार नवमी तिथी. आज खूप खास दिवस आहे. राहू आणि चंद्राची युती तुमच्या राशीत होत आहे. मनाला ज्ञानही येईल, पण त्याच क्षणी गोंधळही होऊ शकतो. म्हणून कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. या दिवशी पंचक सुरू होत आहेत. सकाळी 6:41 पुढील 5 दिवसांपर्यंत. आणि आज आवळा नवमी आणि कुष्मांड नवमी दोन्ही आहे. भगवान विष्णूची पूजा करा. आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूचा मंत्र जपा. ओम धात्री नमः.
आणि 108 आवळे अर्पण करा. त्यांचं सेवन आरोग्यदायक ठरेल आणि रोगांपासून मुक्तता मिळेल. कमेंटमध्ये लिहा, जय श्री विष्णू. ग्रह परिवर्तन आणि तुमचं भविष्य. आता बघा, बृहस्पती उच्च स्थितीत आहेत. शनी मार्गी होण्याच्या दिशेने जात आहेत. मंगळ स्वग्रही झाले आहेत आणि शुक्र आपल्या बलस्थानी जाण्याच्या तयारीत आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन येणार आहे. हे परिवर्तन तुम्हाला नव्या मार्गावर नेईल, जिथे तुमच्या परिश्रमाला यश नक्की मिळेल. पण एक लक्षात ठेवा, जो जागतो तोच मिळवतो, जो झोपतो तो गमावतो. म्हणून जागे व्हा, कार्य करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. शेवटचा स्पिरिच्युअल मेसेज. जर तुम्हाला अजूनही वाटते की काही बदल होत नाहीयेत, तर घाबरू नका. कदाचित तुमच्या जन्मपत्रिकेत काही दशा विपरीत असतील. योग्य पद्धतीने उपाय केल्यास ग्रहही तुमच्या बाजूने फिरतात. आम्ही ज्योतिष केंद्रावरून नेहमी सांगतो, योग्य वेळी योग्य उपाय केल्यास नशीब जागतं. आणि याच तोच काळ तुमच्यासाठी सुरू झाला आहे. म्हणून भक्तिभावाने कार्य करा, विश्वास ठेवा आणि पुढे चला. देव तुमचं कल्याण करो. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ आणि देवाशी एक नातं जोडा, कारण तुमचं नशीब आता खरंच जागणार आहे.